अंगावर आपण घालणं अगदी अभिमानाची गोष्ट ती. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर स्वाभिमान असतो आपला, अगदी आपल्या गावाचा स्वाभिमान अभिमान आपण जपण्यासाठी या मैदानामध्ये उतरलेला असतो, आपल्या गावाचं नाव करण्यासाठी उतरलेला असतो. एक मोठा अधिकारी तो अगदी ग्राउंड लेवलला येऊन ग्रामीण क्रिकेट खेळतोय, यात मोठी बाब आहे. आणि अगदी ती कौतुकाचा थाप आपण देऊ शकतो ओमकार सरांना. ही स्पर्धा आपण पाहतोय, अगदी 3 दिवस ही स्पर्धा रंगली आणि या महासंग्राम क्रिकेटचा आपण पाहिला अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो आहे. अगदी एक मॅच दूर आहे आपण मेगा फायनलपासून. पहिला संघ अगदी मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे, ओखोड 11 संघ. त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया, शुभेच्छा देऊया त्यांना मेगा फायनलसाठी. आणि दुसरा संघ आता कोणता असेल? एका बाजूला दिवदिवाडी संघ असेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर सनपाने संघ. आणि त्या दोन संघांमध्ये ही दुसरी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करा. आकाश, विनंती असेल मित्रा, प्लीज बॅटिंग लाईनअप मैदानामध्ये पाठवून द्या लगेच. अधिकचा वेळ घेऊ नका, सहकार्य करा. आपलंच आयोजन आहे आणि आपल्याच मित्राचं ते आयोजन आहे. चला लगेच या. काळ भैरवनाथ मैत्री चषक आपण पाहतो आणि या स्पर्धेसाठी नक्कीच आपण पाहिल्यानंतर टॉस्का बॉसचे स्पॉन्सरशिप लागले. अगदी महाकाल सप्लायर्स आपण पाहिलं, कुमार नितीन सनस साहेब आणि श्री निलेश सनस साहेब, या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतोय टॉस्का बॉस आणि अगदी त्याचं आपल्याला सौजन्य लाभलंय. महाकाल सप्लायर्स आपण पाहिलं तर नितीन सनस साहेब आणि निलेशजी सनस साहेब या स्पर्धेमध्ये अगदीच आपण पाहिलं तर विशेष सहकार्य आहे. त्यांचाही नामोल्लेख करूया, त्यांचेही आभार मानूया. अगदी जे मैदान ज्यांनी सौजन्य दिलं आहे ना, त्या मैदानासाठी अनेक नावं आहेत, त्या नावांचा अगदी आपण नामोल्लेख करूया. श्री सूर्यकांतजी उतेकर साहेब, संजयजी बेलोशे साहेब, त्यानंतर राजेंद्र तरडे साहेब, त्यानंतर सुभाषजी पार्टे साहेब, त्यानंतर सुरेशजी यादव साहेब, त्यानंतर विकासजी जाधव साहेब, या सर्व मान्यवरांचं अगदी आपण पाहिलं तर ग्राउंड सौजन्यासाठी त्यांचं योगदान लाभलं आहे. त्यांचे आपण त्या मान्यवरांचा अगदी आभार मानूया स्पर्धेच्या दरम्यान. त्यानंतर नितीनजी पार्टे साहेब अगदी मॅनेजर आहेत ज्ञानदेव कोऑपरेटिव्ह सोसायटीचे, आणि त्यांचे विशेष आपण आभार मानूया, कारण की हे विशेष सहकार्य करणारी ही मान्यवर आहेत आणि त्यांचा नामोल्लेख करणं या स्पर्धेच्या दरम्यान अगदीच आपण पाहिलं ना तर त्यांचा आभार मानणं अगदी गरजेचं आहे. आणि ते करताना आपण पाहतोय कुमार शार्दूल सुरेश पार्टे, त्यानंतर श्री संतोष यादव साहेब DCC बँक, त्यानंतर मंगेशजी पार्टे साहेब, त्यानंतर आदेशजी गावडे साहेब, त्यानंतर सचिनजी पार्टे साहेब, त्यानंतर श्री साई स्पोर्ट्सचे सर्व आपण पाहिलं ना तर घनसोलीमध्ये त्यांचं अगदी साई स्पोर्ट्स जे शॉप आहे ते जयजी गावडे साहेब, त्यानंतर अमितजी पवार साहेब, AP स्पोर्ट्सचे सर्व त्यांचे आभार मानलं पाहिजे. त्यानंतर सुधीरजी गावडे साहेब, त्यानंतर सचिनजी पार्टे साहेब, त्यानंतर जितेंद्र यादव साहेब, त्यानंतर अभिजितजी गावडे साहेब, त्यानंतर सूरज बिरामणे साहेब, त्यानंतर यश गावडे साहेब, यश कॅम्प्युटरचे सर्व आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर कुमार अक्षय राजपुरे, या सर्वांचं अगदी या सर्व मान्यवरांचा अगदी आपण आभार मानूया. या स्पर्धेसाठी त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे आणि या फुलाची पाकळी अगदी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या. नक्कीच या स्पर्धेच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूया, मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया आपण. चालू मॅच सेमीफायनलची लढत. एका बाजूला संघ दिवदिवाडी संघ आणि त्यांनी नाणेफेक जिंकले, त्यांनी स्वीकारलं प्रथम फलंदाजी करणे आणि आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी आपण पाहिलं ना तर सनपाने संघाला. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. यस, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल ही झाली आणि एका बाजूला आपण पाहिलं नंतर प्रफुल्ल जुनगरे, दुसऱ्या बाजूला आकाश जुनगरे, दोन ही जोडी बॅटरची आपण पाहतोय दिवदिवाडी संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर डावखुरा गोलंदाज समीर यादव, त्याच्याकडे जबाबदारी दिली. आपण कित्येकदा पाहिलं तर ओमकार पवार ही पहिलं षटक हाताळतात, पण यावेळेस मात्र आपण पाहिलं ना तर समीर यांना आता गोलंदाजीची ती जबाबदारी दिली पहिल्या षटकाची. पहिलं षटक हाताळण्यासाठी सुरुवात होते मॅचला, पंचांचा इशारा येतोय. सेकंड सेमीफायनलची लढत, अजून एक दिमागदार सामना आपल्या समोर आला आहे. एका बाजूला सनपाने, दुसऱ्या बाजूला दिवदिवाडी. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा, डावी एसटी वाकवले, दाखवले जागा आणि अगदी त्याला वाकवले डावी एसटी. काय गोलंदाजी राहिले. पहिला चेंडू ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. अगदी आपण पाहिलं ना तर मागचं दार उघडे ठेवलं आणि मागच्या दारातून ती चोरी झाली ही. आणि चोर कोण होता? अगदी समीर यादव. त्यांनी चोरले विकेट कोणाची? तर विकेट चोरले प्रफुल्ल यांची.
प्रफुल्ल माघारी परतले, शून्यावर परतले, अगदी गोल्डन डकचा शिकार झालेत आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतील, विजय येतील. अगदी अनुभवी खेळाडू आहे या संघाचा विजय आणि तो आता मैदानामध्ये दाखल होतील. त्यांना आता आपण पाहणार आहोत बॅटिंगसाठी. अगदी आपण पाहिलं ना रिप्लेमध्ये पाहायला मिळत आहे ज्या प्रकारे श्वास घेतला होता, अगदी डावी यष्टी गोलंदाजाला दिसत होती आणि ती वाकवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश मिळालं आहे समीर यादव यांना. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्र वापरलं यॉर्क लेन गोलंदाजी आणि ती अगदी डावी यष्टी झुकवली आणि प्रफुल्ल यांना शून्यावर माघारी परतवलंय. अगदी आपण पाहिलं दिवदिवाडी संघाने हा निर्णय घेतला आहे, तो निर्णय किती त्यांच्या बाजूने जातोय येणारा काळ आपल्याला आता नक्कीच सांगून जाईल. येणारे काही षटक अगदी आपल्याला सांगून जातील की दिवदिवाडी संघाने घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी योग्य होता का. अगदी नाणेफेक ते विजयी झालेत आणि त्यानंतर मात्र त्यांनी बॅटिंग स्वीकारले. नवीन बॅटर विजय आलेत. यावेळेस चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवरून थोडासा बाहेर घेऊन गेलेत. अगदी वळण या चेंडूला दिलं गेलं आणि आपण पाहिलं ना तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस लॉफ करायचा होता. बॅटची टॉप एज लागले. चेंडू गोशांकित स्वरूपात ही पहिली धाव आले तिसऱ्या चेंडूवर आणि ती बॅटने आली आहे विजय यांच्या बॅटमधून. अगदी एकेरी धावेचा फटका हा गोशांकित स्वरूपात गेला आणि तोही मिडल झाला नाही, अगदी टॉप एज लागला आणि तो मागे गेला. अगदी स्टंपच्या मागे आपण पाहिलं किपरच्या मागे गोशांकित क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये ती धाव आली आहे. 3 चेंडूनंतर एक धाव धावफलकावर लागलेत. एका बाजूला आपण पाहिलं तर विजय आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर आकाश झुनगरे. त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असतील, त्याच्याकडे सर्वांच्या नजरा असतील. यावेळेस अगदी लॉफ केला, मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती जरूर. चेंडू काहीसा हवेमध्ये होता पण आपण पाहिलं ना तर इथे गॅदर करता आलं नाही, जजमेंट करता आलं नाही. त्या झेलचं अगदी जजमेंट खराब राहिलं आणि इथे मिळाल्यात अगदी 2 धावा विजय यांना. या दुहेरी धावेने आता धावफलक 3 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज. समोर बॅटर आता विजय आहे, त्यांना एक संधी जरूर मिळाली आहे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू लॉफ केलाय, सरळ बॅटने खेळलाय, चेंडू फरार केलाय, सीमा रेषा पार केलाय. हा चेंडू जातोय. अगदी षटकार. ओमकार पवार नाराज आहेत, विचारतायत प्रश्न, विचारतायत समीर यांना, हे तू काय केलंयस, कोणत्या लाईन लेंथवर तू गोलंदाजी करतोयस, हे गरजेचं नव्हतं. अगदी या 4थ्या चेंडूवर आलाय हा षटकार, माफ करा 5व्या चेंडूवर आलाय हा षटकार आणि धावफलकाला अगदी गती देतोय. 9 धावा धावफलकावर लागल्यात. अगदी चांगली गोलंदाजी 4 चेंडूवर राहिली होती. 3 अवघ्या धावा त्यांनी खर्चही केल्या होत्या. यावेळेस मात्र लालच्या दिली, पुढे चेंडू हाताळला आणि त्या चेंडूला अगदी हिरलं विजय यांनी आणि प्रहार केलाय 6 धाव्यांसाठी. याही वेळेस पुढे टाकला होता स्लिपला अगदी क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये हा झेल गेला जरूर, पण घडलंय काय. येस, झेल घेतला, कुठेतरी बॅलन्स त्याचा चुकला आणि तो बॅलन्स करण्यासाठी त्याने तो हात टेकवला ना, त्यावेळेस चेंडूही त्या हाताला घेऊन तो जमिनीला लगावला. त्यामुळे कुठेतरी हे जीवनदान अजून एक मिळालं विजयांना. अगदी विजयांनी ते पाहिलं, त्यांनी पहिल्या ते पंचांना सांगितलं की अगदी हात जमिनीला टेकलाय कॅच घेतल्यानंतरही आणि त्यावर अगदी आपण पाहिलं तर कोणतीही धाव नाही, निर्धाव शतक. पहिला षटक समीर यांचा. तो जर षटकार आला नसता तर नक्कीच ही नफीतुली गोलंदाजी राहिली असती, पण कुठेतरी षटकार आलाय, धावाही आल्यात आणि विकेटही गमावली गेली. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर आलेल्या 5 चेंडूवर त्या 9 धावा सामन्याला अगदी सुरुवात करून गेल्या. पहिल्या सेमीफायनलमध्ये पाहिलं आपण तर ओखवडी संघाने बाजी मारली. आता दुसरी सेमीफायनल, त्यामध्ये कोण बाजी मारेल, कोण आता ओखवडी 11 संघासमोर मेगा फायनलमध्ये धडक मारेल, 2 हात त्यांच्यासोबत कोण क्रिकेटचा महासंग्राम खेळेल ते पाहण्याजोगा राहील. अगदी आता आले स्ट्राईकवर. ज्या फलंदाजी अगदी सर्वांना आतुरता होती आणि ज्या गोलंदाजीची आतुरता होती, ओमकार पवार आणि त्यासोबत आपण पाहिलं ना तर आकाश झुनगरे बॅटिंगसाठी. पहिला चेंडू दिशा दिले फक्त मिड विकेट रिजनला, 1 धाव काढली खेळून आणि स्ट्राईक रोटेट झाले, 1च धाव. धावफलक आपण पाहिलं ना तर 10 या आकड्यावर. या वेळेस बैठक लगवला, अगदी गुटना टेकला आणि त्या स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यावर 1च धाव येते आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा आकाश झुनगरे यांना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण ओमकार पवार IAS ऑफिसर आपण पाहतोय, त्यांना ते गोलंदाजी करतायत.
डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत. समोर अगदी आक्रमक फलंदाज आकाश जुनगरे, त्यांच्यासाठी हा चेंडू पुढचा असेल. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका, टायमिंग फसलाय, चेंडू अगदी हवेत आहे. झेलची संधी आणि झेल सुटला गेलाय. झेल कुणाचा सोडलाय तर आकाश झुनगरे यांचा. दुखापत झाले का येस त्याला पाहणी करा. पाण्याची गरज असेल तर बघा, चेहऱ्यावर चेंडू आदळलाय, थोडंसं पाहणी करा. चेहऱ्यावर तो चेंडू आदळलाय, त्यामुळे प्लीज अगदी पाणी पोचवा त्यांच्यापर्यंत. येस सबस्टिट्यूट फिल्डर आपण आतमध्ये घेतोय आणि आपण पाहिलं ना तर प्रयत्न राहिले जरूर, पण कुठेतरी अंदाज चुकला हा झेल घेण्याचा आणि अगदी तो चेंडू आपण पाहिलं तर जाऊन त्यांच्या तोंडावर आदळला गेला. एक जीवनदान मिळालंय. एक जीवनदान आपण पाहिलं तर विजय यांनाही मिळालंय आणि एक जीवनदान आता मात्र आकाश जुनगर यांनाही मिळालंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावर लागल्या त्या चेंडू मागे आणि 12 धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यस अगदी आयोजकांकडून ही सूचना आली की लेग बिफोर नाही आहे, त्यामुळे अगदी त्या अपील करण्यामध्ये तुम्ही वेळ बघायला घालवू नये. यावेळेस गोलवर डब्याचा चेंडू यष्टी रक्षकाने तो चेंडू सोडला आणि एका धावेसाठी अगदी गोषंकी स्वरूपात हा चेंडू गेलाय. 13 धावा शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळतील आता विजय या दुसऱ्या षटकाचा. अगदी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे ओमकार यांची. 5 चेंडूमध्ये अगदी फक्त पाहायला गेलं ना तर 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. हा शेवटचा चेंडू. अजून बॅटिंग लाईनअप चांगले आहे. देवदिवाडी संघाकडे ओम जुनगरे आहेत, त्यानंतर जयेश आहेत आणि हे बॅटर दोन्ही आपण पाहिलं ना तर मैदानामध्ये अजून यायचे बाकी आहेत, त्यामुळे जोखीम घेतली पाहिजे. यावेळेस घडतंय काय, जोखीम घेतली. प्रेम थोडंसं आळस दाखवत आहेत चेंडू पकडण्यामध्ये, थोडेसे नाराज आहेत ओमकार पवार ही त्यांच्यावर. यस नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं ना तर इथे आलेली एक धाव स्ट्राईक रोटेट होते, धावफलकावर धावा लागतात आणि 14 धावा 2 षटकानंतर. या षटकामध्ये तब्बल 5 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 9 धावा आल्या होत्या. आता नवीन षटकासाठी अगदी नवीन गोलंदाज आमंत्रित केला जातोय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला चांगल्या धावा बनवाव्या लागतील. अवघ्या 14 धावा धावफलकावर लागल्यात. कुठेतरी देवदिवाडी संघाला आता हात खोलावे लागतील, चांगल्या धावा बनवाव्या लागतील. आकाशला ती जबाबदारी घ्यावी लागेल. आकाशकडे अगदी सगळ्यांच्या नजरा आहेत की तो कशा प्रकारे मोठे फटके खेळू शकतो. अगदी एक जीवनदान त्याला जरूर मिळालंय, पण त्यानंतर मात्र इथून पुढचा खेळ त्याचा कसा राहील. बॉलर कोण आहे? सत्यवान आलेत नवीन गोलंदाज, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. सत्यवानाचा चांगला चेंडू. यावेळेस आपण पाहिलं ना तर दिशा दिले थडम्यांच्या दिशेने. कुठेतरी आकाश सांगतायत की मला स्ट्राईक द्या, मला मोठे फटके खेळायचे आहेत, एक धाव काढून मला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. इथून पुढचे चेंडू मला जेव्हा जास्त खेळीन ना तेव्हाच कुठेतरी धावा बनतील. मोठे फटके माझ्याकडून येऊ द्या, तुम्ही फक्त प्रयत्न करा की मला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी देता येईल. याच गोष्टीची अगदी चर्चा रंगली आहे. सत्यवान चांगली गोलंदाजी करतायत. धावफलकावर धावा लागले 1. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न होता. हा झेलची संधी आहे. यस काय झेल पकडला, सुटलाय का? यस प्रयत्न चांगले राहिलेत. झेल निसटला गेला. अगदी स्वतःला झोकलं होतं ओमकार यांनी आणि आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आता आकाश झुनगरे आलेत. उर्वरित चेंडू अगदी आपण पाहिलं तर बाकी आहेत 3 आणि त्या 3 चेंडूचा खेळ करण्यासाठी, तो 3 चेंडूला फेस करण्यासाठी अगदी आकाश मैदानामध्ये आलेत. समोर सत्यवान आहेत. फुलर लेनचा चेंडू अंगावर धरतोय, अगदी लाईन मिस केले. यावर
बॅट आपण पाहिलं ना तर जोरात फिरवण्याचा प्रयत्न आकाश यांचा राहिला आहे. ताकदीचा वापर करायचा होता, त्यामुळे चेंडूचा संपर्क झाला नाही बॅटशी. ही चेंडू निर्धाव आला आहे. सत्यवान चांगली गोलंदाजी करतायत. अगदी आपण पाहिलं तर बेधडक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्यांची. यावेळेस स्लॉटमध्ये आलाय, त्याला पहा किती लांब दूर आणि लांबच लांब पोहोचवलाय. अगदी चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. 6 धाव्यांसाठी येतोय लांब लचक फटका. या 6 धावेने धावफलक आता पुढे जातोय. 22 आकडा गाठला जातोय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला. उर्वरित या इनिंगमध्ये अजून 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडूमध्ये अजून किती षटकार ठोकू शकतात आकाश झुनगरे हे पाहणं गरजेचं आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि शेवटचा चेंडू. याही वेळेस लॉफ केलाय, चेंडूला फरार केलाय, सीमा रेषा पार केलाय. लांब लचक अँड हँडसम लॉंग आणि स्ट्रॉंग. हा येतोय अजून एक षटकार आकाश झुनगरेच्या बॅटमधून. ज्यावेळेस ओमकार पवारच्या गोलंदाजीवर ही झेल सुटली ना, त्यानंतर मात्र आकाश झुनगरेच्या बॅटमधून आलेले हे 2 षटकार आता डोकेदुखी ठरू शकतात सनपानी संघासाठी. अगदी दिवडीवाडी संघ 3 षटकानंतर 28 या धावसंख्येवर. कुठेतरी आकाश सांगतायत की आता मात्र स्ट्राईक विजयकडे आहे. विजयला कानमंत्र देताना की तू मला जास्तीत जास्त स्ट्राईक देऊ शकतोस. 1 धाव पहिल्या चेंडूवर निघाली ना तर उर्वरित 5 चेंडूचा खेळ माझ्याकडे राहील आणि त्यावर जास्तीत जास्त प्रहार करण्याचा प्रयत्न तो माझा राहील. हा प्रयत्न करावा लागेल. अठ्ठावीस धावा धावफलकावर आहेत. पहिल्या इनिंगची आपण पाहिलं ना तर ही खेळी चालू आहे. यस, रिटायर्ड आउट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवीन बॅटर ओम आलेत. ज्या ओमकडेही ती शैली आहे मोठे फटके खेळण्याची, तो आता मैदानामध्ये आला आहे आणि स्ट्राईक करेल. अगदी नॉन स्ट्रायकरला आपण आकाश झुनगरेला पाहू, स्ट्राईकवर आपण आता ओमला पाहू. विनोद आलेत नवीन गोलंदाज. 4थं षटक हाताळण्यासाठी. अगदी आपण पाहिलं तर या 4 षटकांसाठी 4 वेगवेगळे गोलंदाज आहेत आणि ते हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर आता विनोदला आमंत्रित केलं आहे. चला घाई करा मित्रांनो, अधिकचा वेळ घेऊ नका. ओमकार आले स्ट्राईकवर. ओमकडेही ती अगदी ताकद आहे, ती नजाकत आहे. मोठे फटके तोही खेळू शकतो. इथून पुढे आता धावा बनावाव्या लागतील दिवडीवाडी संघासाठी. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला ओम. यावेळेस घडतंय काय, चेंडू सुटलाय. धावचीची ही जोखीम आणि ते विकेट गेले, सॅक्रिफाईस केलंय. हा चेंडू निर्धाव आहे ना पंच, वाईट नाही ना? येस, म्हणजे धावचीच्या स्वरूपात आपण पाहिलं तर विकेट गेले आणि डॉट ही चेंडू आला आणि जमेची बाजू दिवडीवाडी संघासाठी की आकाश झुनगरे आता मात्र स्ट्राईकवर आलेत. तो आता स्ट्राईकवर आलाय. वेदांत आलेत. चला थोडीशी गाय करा. चला प्रेम. आकाश झुनगरे आता मात्र स्ट्राईकवर. समोर गोलंदाज विनोदला चांगले चेंडू हाताळावे लागतील. उर्वरित 5 चेंडूमध्ये त्यांनाही चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस पहिला चेंडू फुलर लेनचा अगदी फ्लॅट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अगदी जातोय लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. थोडा नैसर्गिक अडथळा आला. अगदी झाडाला लागून हा चेंडूने अगदी वळण घेतलं. हा चेंडू आपण पाहिलं ना तर जाऊन पोचला लॉंग ऑफच्या दिशेने आणि त्यावर घेतलेली ही दुहेरी धाव. 2 धावा तिथे आल्यात. या 2 धावेने धावफलक आता पुढे जात आहे. 30 आकडा गाठला गेलाय. 4 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत.
याही वेळेस खोलवर डब्याचा चेंडू, कार्पेटचा फटका, वायडीस लॉंगापाला क्षेत्ररक्षक काय फेकी करेल. पाहता पाहता एकेरीचं दुहेरीमध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट इथे घडलंय काय. विकेट मिळाले कुणाची, आकाश झुनगरे यांची. अगदी माघारी परतावं लागेल, जोखीम घेतली होती दुसऱ्या धावेची आणि प्रयत्न पहा अगदी डायरेक्ट हिट केलाय गोलंदाज विनोद यांनी. त्याची अगदी चातुर्य आपल्याला पाहायला मिळालं. काय गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजी नंतर त्यांनी तो थ्रो केला, अगदी गॅदर केल्यानंतर फेकी अगदी स्ट्राईक एंडला केली आणि पहा डायरेक्ट हिट रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मिळते. दुसऱ्या धावेच्या जोखमीसाठी हा फलंदाज आकाश झुनगरे माघारी परततोय. 2 मोठे षटकार आपण पाहिले त्याच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र आकाश आता माघारी जात आहेत. धाव फलकावर धावा लागल्यात 31. जयेश आलेत नवीन बॅटर आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. जयेश आलेत, त्यांच्याकडे ही ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 3 चेंडूवर चांगला प्रहार करावा लागतील, चांगल्या धावा आता स्वतःसाठी बनवावं लागेल, कारण की गोलंदाजीमध्ये त्यालाही आपण पाहणार आहोत. त्याच्याकडेही ती जबाबदारी आता दुधीवाडी संघाची आहे. ऑलराऊंडर आहेत. लोअर फुल टॉस, टॅपचा फटका अगदी आपण पाहिला आता सरळच्या दिशेने खेळून काढला ऑन साईडला. फंबल झाले, फेकी होईल. पाहता पाहता इथे 2 धावा तर जमावल्या गेल्यात. या दुहेरी धावेने धावफलक 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला रेडी राहायचं आहे. त्यानंतर दुधीवाडी संघ लगेच आपण मैदानात उतरायचं आहे. 2 चेंडू नंतर आपण लगेच उतरा, जास्तीचा वेळ घेऊ नका. शेवटचे 2 चेंडू. याही वेळेस खोलवर डब्याची गोलंदाजी, अगदी चांगला चेंडू हाताळत आहेत. विनोद यांचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये धावा त्यांनी कमी खर्च केल्यात. तब्बल आपण पाहिलं ना तर या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी फक्त 5च धावा खर्च केल्यात. त्यामुळे कौतुक करावं लागेल. कौतुक नक्कीच विनोद यांचंही करावं लागेल. पुढे सरसावत आले, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न, धावचीची संधी होईल का. फंबल झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यामध्ये धावचीत झालेत. 1 धाव तिथे ॲड होते. 6 चेंडू, अवघ्या 6 धावा, 2 रनआउटचे संधी आणि त्या 2 रनआउट विनोदांनी घेतलेत. अगदी त्यांचं कौतुक करावं लागेल. धावफलकावर धावा 34 लागल्यात. 35चा आता टार्गेट डोळ्यासमोर उभं राहिलंय. चला दुधीवाडी संघ आपण एका लाईनअपमध्ये यायचं आहे. 34 धावा धावफलकावर लागल्यात आणि 35 धाव्यांचं आता लक्ष डोळ्यासमोर आहे. 35 धावा तुम्हाला बनवायच्या आहे. यानंतर निया चला थोडीशी घाई करा दुधीवाडी संघ. यानंतर मेगा फायनल आहे आणि ते अधिकच्या षटकांची आपल्याला खेळवायचे आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. ओखोडी 11 संघ आपण रेडी राहायचं आहे. मेगा फायनलमध्ये आपण पोहोचलाय. पहिला संघ आपण ठरलाय. यानंतर या मॅच नंतर कोणता संघ असेल जो दुसरा संघ अगदी ओखोडी 11 संघासमोर श्री काळ भैरवनाथ मैत्री चषकामध्ये अगदी तो 2 हात करेल. चला घाई करा आणि बॅटर आपण या मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचं आहे. 35 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 35 धाव्यांचं लक्ष डोळ्यासमोर आहे. आकाश विनंती असेल एका लाईनअपमध्ये आपले टीम प्लीज मैदानामध्ये घेऊन या.
पुन्हा एकदा सर्वांचं आपण स्वागत करूया काळ भैरवनाथ मैत्री चषक 2026च्या या स्पर्धेत. आणि श्री गणेश क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ आपण पाहिलं तर खर्शी बारामोरे यांच्या आयोजनातून ही स्पर्धा आणि या स्पर्धेची अगदी आपण पाहिलं तर अंतिमच्या दिवसामध्ये जाऊन पोचलो, अंतिमच्या टप्प्यामध्ये जाऊन पोचलो आहे. ही दुसरी सेमीफायनलची लढत आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहिलं ना तर ओखवडी 11 संघ दाखल झाला अगदी मेगा फायनलमध्ये. पहिल्या सेमीफायनलमध्ये त्याने तो विजय मिळवला अगदी यंगस्टर बामनोली संघासमोर आणि तो दाखल झाला आहे आपण पाहिलं ना तर फायनलमध्ये आणि या मेगा फायनलमध्ये या काळ भैरवनाथ मैत्री चषकाच्या. इथून पुढचा येणाऱ्या 24 चेंडूमध्ये पाहिजेत 35 धावा आणि त्याचा खेळ करण्यासाठी मैदानामध्ये एका बाजूला ओमकार पवार, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रेम गायकवाड मैदानामध्ये उतरलेत. आणि समोर आपण पाहतोय जयेश धुनगरे. आता त्यांना चांगली गोलंदाजी करावं लागेल. बॅटिंगमध्ये अगदी आपण पाहिलं ना जास्त काही करू शकले नाही त्या शेवटच्या 3 चेंडूवर, मात्र आता गोलंदाजीला चांगले काम करावं लागेल. पहिला चेंडू लेग साईडला बिरकून काढला, अगदी आपण पाहिलं मिड विकेट रिजनमध्ये गेला, एक धाव तिथे आली आणि एकेरी धावेने धावफलक आता पुढे जात आहे. श्री गणेशा झाला एकेरी धावेने आणि धावफलक आपण पाहिलं ना तर जाऊन पोचलं आहे 1 या आकड्यावर. प्रेम आले स्ट्राईकवर. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर डावखुरा फलंदाज ओमकार पवार यांनी खेळून काढला. यावेळेस आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज प्रेम गायकवाड आता तो मैदानामध्ये आहे, स्ट्राईकवर आला. समोर आपण पाहतोय जयेश यांना 35 धाव्यांचं लक्ष, त्याचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा ड्राईव्ह केले, अगदी हातामध्ये ड्राईव्ह केले, पाहणी झाली पहिल्या चेंडूवर. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्याला दिशा देण्याचं काम होतं, मात्र पण सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आपण पाहिली तर कोणतीही धाव घेण्यात नाही आली. डॉट आलाय चेंडू. जयेश यांची गोलंदाजी चांगली राहिली या चेंडूवर. पुढचा चेंडू घेऊन निघताय जयेश. यावेळेस फुलटॉस चेंडू लॉफ केलाय कव्हर रिजनमध्ये, अगदी क्षेत्ररक्षक होते, अडवण्यात आलाय, फेकी होईल तोपर्यंत 1 धाव आलाय. एकेरी धावेने धाव फलक आता पुढे जाते, जाऊन पोचतोय 2 या आकड्यावर. इथून पुढे आता बनवायचे आहेत 33 धाव्या आणि चेंडू असतील अगदी 21 चेंडूमध्ये 33 बनवायचे आहेत. 35 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी अगदी हे खेळाडू आता मैदानामध्ये उतरलेत. एका बाजूला ओमकार पवार स्ट्राईक एंडवर, दुसऱ्या बाजूला प्रेम गायकवाड आणि गोलंदाजी मार्कवर जयेश धुनगरे. यावेळेस लॉफ करायचा होता, लाईन थोडीशी खराब राहिली. पंचाचा इशारा अगदी बाईटचा आणि +1 गोशांकी स्वरूपात आले, बाईटच्या स्वरूपात. 2 धावा इथे आल्यात अतिरिक्त आणि या धावफलकाला अगदी चालना दिले. धावफलक जाऊन पोचलं आहे 4 या आकड्यावर. 4 धावा धावफलकावर लागल्यात आणि या इथून पुढे आता चेंडू आहेत बाकी अजून 21 आणि 31 धाव्यांची गरज आहे. टॉस विन झाला होता दिवाळी संघ. कुठेतरी आपण पाहिलं ना तर त्यांचा तो निर्णय चुकीचा ठरतो की काय असं जणू मैदानामध्ये आता दिसू लागले, कारण की धावफलकावर धावा जास्त बनवल्या नाही. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 34 धावा त्यांनी बनवल्या आणि 35 धावेचा अगदी फायटिंग स्कोअर त्यांनी उभा केला आहे. इथून पुढे आता चांगली कामगिरी गोलंदाजाला करावं लागेल. गोलंदाजाची अगदी त्यांना आता स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅचमध्ये. पूर्णपणे आता त्यांच्यावरती जबाबदारी आहे. जयेश आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू हाताळले, 4 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि समोर ओमकार पवार यांना पाहतोय आपण बॅटिंग करण्यासाठी, ते सज्ज आहेत. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका, टायमिंग प्रॉपर झालं नाही आहे. या चेंडूवर किती धावा येतील? यास धावून तर 1 धाव घेतली गेली आहे. या एकेरी धावेने धावफलक आता पुढे जातोय. 5 चेंडू 5 धावा धावफलकावर लागल्यात. हा शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी आता मात्र प्रेम गायकवाड यांना संधी आहे की जयेश यांना जर तुम्ही षटकार लगावला ना या चेंडूवर तर 500 रुपयाचं प्राईज अगदी अक्षय बिरामणे यांच्याकडून तुमच्यासाठी लागलं आहे. आणि जर जयेशने जर ही विकेट मिळाली तर जयेशसाठी आहे. अगदी दोघांसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक, एक षटकार ठोकेल आणि जो विकेट घेईल त्यासाठी. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हा होता, वाईड आलाय, अवंतर धावा आले, धावफलकावर धावा लागल्यात 6. अजून संधी आहे, एक शेवटचा चेंडू अजून व्हायने बाकी आहे आणि अगदी दोन्ही खेळाडूंसाठी ती सुवर्ण संधी आहे. प्रेम यांनी जर षटकार लगावला तर त्यांना 500 रुपये आणि जयेश यांनी जर विकेट घेतली तर त्यांना 500 रुपये. म्हणजे ही अगदी सुवर्ण संधी या दोन्ही खेळाडूंसाठी आहे या सेमीफायनलमध्ये. शेवटचा चेंडू काय घडेल? षटकार येईल का? प्रयत्न तर राहिला, अगदी बॅट आपण पाहिलं ना तर अगोदर फिरून गेली, त्यामुळेच टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही. याहीवर 1 धाव येते. षटक समाप्त झालंय. 7 धावा धावफलका लागल्यात
इथून पुढे अजून आपण पाहिलं ना तर बनवायचे आहेत 28 आणि चेंडू असतील 18 चेंडू 28 धाव्यांची गरज आहे. सरासरी पाहायला गेली तर जवळपास 9ची आहे. प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 9 धावा बनवणं गरजेचं आहे. यावेळेस सुद्धा आकाश झुनगारे गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडी आपण पाहिलं क्षेत्ररक्षण सजवताना अगदी या यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये विजय होते ते आता लॉंग ऑफ रिझनमध्ये जात आहेत आणि जयेश येत आहेत. जयेशला आपण पाहिलं अगदी संदीप बिरामणे यांच्याकडून लगातारचे 3 षटकार जर प्रेम गायकवाडने आकाश यांच्यावर ठोकले ना तर अगदी या तिन्ही षटकारांसाठी 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅश दिली तरी चालेल. अगदी पहिला चेंडू लगातारचे 3 षटकार. याच पहिला लॉफ केला. झेलची संधी नाही. 1 बाउन्स गॅदर होईल का? यस केला गेला. फेकी होईल. तोपर्यंत किती धावा? एकच धाव. थांबवलं गेलं ओमकार यांनी आणि एका धावेने धावफलक आता 8 या आकड्यावर जाऊन पोहोचत आहे. येणारे 17 चेंडू 27ची गरज आहे. अजूनही मॅच अगदी पाहिला ना तराजूमध्ये तोलली जाते एका चेंडू मागे. एका बाजूला देवदेवाडी संघ, दुसऱ्या बाजूला सनपाणे संघ. एक चेंडू चांगला हाताळला जातो, एक चेंडूवर धावही येते. त्यामुळे कुठे एका बाजूला पारडा आपण पाहिलं ना तर झुकत नाही. अगदी बराबरच चालू आहे. आकाशांचा पुढचा चेंडू यावेळेस लॉफ केला. झेलची संधी आहे. हो यस संधीचं सोनं करावं लागेल पण चूक केली आहे. प्रफुल्ल अगदी चूक करतोय. चांगला खेळाडू आहे. आजचा दिवस त्याचा चांगला राहिला नाही आहे. पहिल्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला. यावेळेस मात्र ही दबावामधली कॅच त्याने सोडली गेली आहे. एक धाव इथे येते. ओमकार पवार सारख्या फलंदाजी जर तुम्ही झेल सोडत असाल तर नक्कीच कुठेतरी या मॅचमधूनही तुम्हाला आता हात सोडावे लागतील. कारण की ओमकारला जर जीवनदान मिळालं की त्यांना पुन्हा एकदा ती चूक करणार नाही आहे. त्यांना ती माहिती आहे की मेरिटवर मला क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस आकाश झुनगारे पुन्हा एकदा आलेत प्रेम यांच्याकडे. यावेळेस लॉफ केलाय. प्रॉपर टायमिंग. अगदी चेंडूला फेकून दिलाय, भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. 6 धावींसाठी येतोय हा षटकार प्रेम गायकवाड यांच्या बॅटमधून आकाश झुनगारेच्या या गोलंदाजीवर. यस संदीप बिरामणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी आपण पाहिलं ना पहिला षटकार आलाय आणि जर लगातारचे 3 ठोकले तर 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आकाश झुनगारेन जर विकेट ही जर घेतली ना तर अक्षय बिरामणे यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एका विकेटसाठी प्रेमच्या एवढं भलं मोठं पारितोषिक लागलं जात आहे. हे आकाशसाठी ती संधी आहे. यावेळेस बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे. एक धाव ॲड होते. धावफलक जाऊन पोचत आहे 16 या आकड्यावर. आकाशसाठी सुवर्ण संधी आहे अक्षय बिरामणेकडून. ही विकेट जर प्रेमची तुम्ही जर मिळवताय तर पैसे नक्कीच वाढले आहेत. जयेशसाठी 500 होते पण तुमच्यासाठी 2,000 आहेत. आणि लगातारचे जर 3 षटकार ठोकताय आता नाही होऊ शकत कारण की शेवटचे 2च चेंडू बाकी आहेत. यावेळेस तोच प्रयत्न राहिला आहे. अगदी भिरकावण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली आहे. डॉट चेंडू आलाय. धावफलक स्थिर आपण पाहतोय 16 या आकड्यावर. पहिला षटक 7 धावेंचं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत आल्या तब्बल 9 धावा. शेवटचा चेंडू हा जर डॉट आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये राहील देवदेवाडी संघ. इथून पुढे अजूनही 13 चेंडूमध्ये 19 बनवायचे आहेत. यावेळेस लॉफ केलाय. टायमिंग पाहणं गरजेचं आहे. यस प्रॉपर झालाय. सीमा रेषा पार. चेंडूला भिरकावून दिलाय. हा एक अजून देखणा षटकार. चांगली फलंदाजी ते प्रेम यांची. चला ओखवडी 11 संघ आपण रेडी राहायचंय सर्व खेळाडूंना घेऊन. यानंतरची मेगा फायनलमध्ये अगदी आपली मॅच असणार आहे. आणि लक्ष घ्यायचं आहे मेगा फायनल ही 5 षटकांची असणार आहे. ज्या दोन्ही टीम असतील मेगा फायनलमध्ये त्या दोन्ही टीमनी दक्षता घ्यायची की मेगा फायनल ही अगदी 5 षटकांची राहणार आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर ओम आला. ओमकडे ती जबाबदारी दिली आहे. इथून पुढचा खेळ चांगला करावा लागेल ओम यांना. 12 चेंडू 13 धावा डिफेंड करायचे आहेत. ही विकेट महत्त्वाची आहे. तर ही विकेट जर आकाश यांच्या गोलंदाजीवर जर प्रफुल्लने पकडली असती ना तर नक्कीच कुठेतरी
आपण पाहिलं ना तर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे, पण काय घडत आहे, चेंडू फरार झालाय, वन बाउन्स सीमा पार झालाय, अनुप इथे चूक करतायत आणि अगदी मॅच जणू काय खांदे झुकलेत दिवदिवाडी संघाचे. या मॅच मधून अगदी आपण पाहिलं तर अजून भरपूर काय आहे. 11 चेंडू मध्ये तुम्ही 9 धावा त्यात डिफेंड करू शकता. हाफ ट्रॅकर त्याला पुल केलाय, त्याला अगदी गुल केलाय, सीमा रेषा पार. अजून एक हाफ ट्रॅकर त्यावर केलाय पुल, तो केलाय सक्सेसफुल आणि चेंडूला केलाय सीमा पार गुल. ओमकार पवार यांच्या बॅटमधून हा अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डोकेदुखी आहे हे, तुम्हाला कॅच सोडलेल्याचा भुर्दंड भरावा लागतोय, अगदी टोल भरावा लागतोय. तुम्ही कॅच पकडली असती ना ओमकार पवार यांची तर कुठेतरी दबाव सनपाने संघावर जरूर आला असता. मग कॅच सोडली, कॅच विन. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, त्याला एकदा पुल केलाय, चेंडूला पुन्हा एकदा गुल केलाय, फरार केलाय, सीमा रेषे पार केला आणि इथे विजयी झालाय सनपाने संघ. फायनल मध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला संघ ओखवडी 11 संघ त्यांनी मजल मारली पहिल्या सेमीफायनल मध्ये आणि हा दुसरा संघ ठरलाय, त्यांनी आता मजल मारली आहे थेट सेमीफायनल मध्ये. तो ठरतोय सनपाणी संघ. कुठेतरी निर्णय चुकीचा ठरला, नॉन इफेक्ट जिंकले इथे दिवदिवाडी संघाने आणि प्रथम आपण पाहिलं ना तर त्यांनी ते बॅटिंग स्वीकारली आणि त्या बॅटिंग मध्ये अगदी धावा कमी केल्यात आणि धाव फलक आपण पाहिलं तर कमी राहिल्यामुळेच कुठेतरी फायदा ठरलाय सनपानी संघाला आणि अगदी 2.3 चेंडू मध्येच ही मॅच विन केली आहे आणि मॅचचा हिरो नो डाऊट